नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या राहत्या घराच्या पाठीमागेचा दरवाजा उघडून 10 नोव्हेंबरला 13 लाख रुपये किमतीची ऐवज व रोख रक्कम चोरी प्रकरणातील आरोपी अरुण अंकुश दाभाडे व वर्ष 52 राहणार कोळीवाडा, साईनाथ नगर, नांदुरनाका, नाशिक या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं असून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असं की बाऱ्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या राहत्या घराचा मागील दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार बाऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवीत सदर गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचं खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील नांदुरनाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार अरुण अंकुश दाभाडे यास ताब्यात घेतलाय. आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यात सुमारे 17 तोळे सोने व रोख रक्कम 2,80,635 असा एकूण 6,92,410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. बाऱ्हे पोलिसांनी आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोडे, शिवाजी ठोंबरे यांनी ही कारवाई केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.